उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुलांना काहीतरी नवीन आणि संस्मरणीय अनुभव मिळावा या उद्देशानं नागपुरातील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणी संग्रहालयात उन्हाळी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये मुलांनी केवळ धमालच नाही तर निसर्ग आणि वन्यजीवांविषयी देखील माहिती जाणून घेतली। नागपूरच्या बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणी संग्रहालयात आयोजित करण्यात आलेल्या समर कॅम्पला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। या कॅम्पमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना मनोरंजनासह शिक्षणाचाही अनुभव दिला जातोय। समर कॅम्प दरम्यान मुलांनी पेंटिंग ॲक्टिव्हिटीमध्ये मोठ्या उत्साहानं सहभाग नोंदवला। आपल्या कल्पनांना रंगांच्या माध्यमातून कागदावर उतरवत मुलांनी जंगलाचं सौंदर्य, वन्यजीव आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला। मुलांच्या चित्रांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं। तर या उपक्रमातून मुलांच्या कलागुणांना वाव मिळाला। यासोबतच मुलांना वन्यजीव, पर्यावरण आणि निसर्गाचं महत्त्व याबाबतही माहिती देण्यात आली। भविष्यातील पिढी पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूक व्हावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं। तर गोरेवाडा झूमधील हा समर कॅम्प मुलांसाठी शिक्षण, कला आणि मनोरंजनाचा अनोखा संगम ठरला। जे आहे या कॅम्प थ्रू खूप एन्जॉय करत आहेत। सगळ्यांचे आम्ही रिव्ह्यूज घेतले तर मुलांचं असं म्हणणं आहे की कॅम्प आणखी वाढून हवा आहे आम्हाला। मुलांची एनर्जी पाहून आम्ही पण विचार करतो आहे की हा कॅम्प जो आहे 3 ऐवजी 4 ते 5 दिवसाचा ठेवण्याचा। तर तेव्हा मी सगळ्यांना आवाहन करते की गोरेवाडा प्रकल्पामार्फत जो समर कॅम्प चालू आहे याच्यात सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने पार्टिसिपेट करावं। एक्सपिरियन्स म्हणजे आउट ऑफ दी वर्ल्ड बॉक्स, तुम्ही काही म्हणा, असं खूप छान वाटेल आम्हाला। म्हणजे आम्हाला इतकं एन्जॉय केलं आहे, म्हणजे नैनाने इतकं एन्जॉय केलं आहे आणि विथ फुल सेफ्टी, सिक्योरिटी, देयर वॉज नो प्रॉब्लम एट ऑल। मैं यहाँ पे वैकेशन के लिए आया था तो मुझे ये कैंप के बारे में पता चला और मुझे ये बहुत ज़्यादा अच्छा लग रहा है अभी तक। और शायद से उसका मतलब है कि मुझे पूरा ही अच्छा लगा क्योंकि अभी वो ख़त्म होने वाला है आधे एक घंटे में। क्या बनाया आपने? मैंने एक नीले रंग का पेड़ बनाया है एक पत्थर पे। थोड़ा अजीब है पर अच्छा है।